यस बच्चा पार्टी व्यंकटेश पवार कृष्णा अक्षय शितोळे अनिता कर्डिले दैन्या उगले आदित्य भान अनित वालेकर सिद्धी बडे ओके ओके ग्रेट ग्रेट चलो बच्चा पार्टी आय लाईक युअर अप्रोच आय लाईक युअर ॲटिट्यूड की बच्चा पार्टी माझं सेशन सुरू होण्याच्या पूर्वी तुम्ही लोक सर्वजण ऑनलाईन अवेलेबल होता यस दॅट शुड बी द ॲटिट्यूड व्हेरी गुड बच्चा पार्टी सो वैष्णवी उदमले व्यंकटेश पवार देन साक्षी मुठे वेलकम टू द वर्ल्ड ऑफ फिजिक्स सिद्धी लबडे वैष्णवी पेरे यस प्रतीक्षा गुंजाळ नेहा उजगले कृष्णा आडे ओके मायक्रोफोन आता तरी डिसेबल ठेवतोय बच्चा पार्टी लोक बाकीचे लोक जॉईन करतात आता तोपर्यंत पण 2च मिनिटामध्ये कालचं जे टॉपिक होता तो क्विकली रिवाइज करतो आणि मग मी आजच्या सेशनला सुरुवात करतो ओके सो बच्चा पार्टी बाकीचे मित्रमैत्रिणी आपले जॉईन होत आहेत तोपर्यंत कालचा जो टॉपिक ऑफ इंटरेस्ट होता मी तो रिवाइज करतो कालचा टॉपिक ऑफ इंटरेस्ट जर तुम्हाला लोकांना आठवत असेल तर आपण काय घेतलं होतं कालच्या टॉपिक ऑफ इंटरेस्टमध्ये आज कल था 5 फरवरी तो कल मैंने आपको पढ़ाया था रोलिंग मोशन ऑन एन इंक्लाइंड प्लेन अंडर काय शिकवलं होतं ग्रॅव्हिटी उसमें अपन ने सीखा रोलिंग मोशन इज इक्वल्स टू लिनियर मोशन प्लस रोटेशनल मोशन ह्या दोघांचं कॉम्बिनेशन असतं आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं की ती ऑब्जेक्ट स्वतःभोवती तर फिरतेच आहे पण ॲट द सेम टाइम हॉरिझॉन्टल डिस्टन्स पण कव्हर करते मग आपण फॉर्म्युला घेतला होता टोटल कायनेटिक एनर्जी रोलिंगचा कायनेटिक एनर्जी फॉर ट्रान्सलेशन मोशन प्लस कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशनल मोशन कायनेटिक एनर्जी ऑफ ट्रांसलेशन तुमच्या समोर आहे हाफ एम व्ही स्क्वेअर एंड हाफ एम वी स्क्वेअर का मैंने यहाँ पे ट्रान्सलेशनची हाफ एम वी स्क्वेअर लिहिली आणि कायनेटिक एनर्जी रोटेशनलची हाफ आय ओमेगा स्क्वेअर लिहिली दोघांचं ॲडिशन करण्यापूर्वी आयला रिप्लेस केलं आय इज रिप्लेस्ड ॲज एम के स्क्वेअर ओमेगा इज रिप्लेस्ड ॲज वी स्क्वेअर बाय आर स्क्वेअर दोनों में से हाफ एम वी स्क्वेअर कॉमन निकला इन ब्रैकेट बचा 1 + के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर सो दिस वॉज द फॉर्म्युला फॉर द टोटल कायनेटिक एनर्जी देन आय हॅव एक्सप्लेन यू द कॉन्सेप्ट ऑफ ऑब्जेक्ट रोलिंग डाऊन द इन्क्लाइंड सरफेस सो ऑब्जेक्ट जर रिलीज केली तर ऑब्जेक्टची कुठल्या एनर्जीचं कुठल्या एनर्जीत रूपांतर होतं तर पोटेन्शियल एनर्जी ॲट द टॉप इज इक्वल्स टू कायनेटिक एनर्जी ॲट द बॉटम अँड पोटेन्शियल एनर्जी ॲट द टॉप इज गिवन बाय द फॉर्म्युला mgh and kinetic energy at the bottom is combination of translation kinetic energy plus rolling kinetic energy. So we have derived this equation, we have derived the equation for velocity when it hits the ground. Am I correct? तो वेलोसिटी जो आया वो आया √2gh/1 + k² / r². ये फॉर्मूला आया वेलोसिटी निकाला उसके बाद एक्सेलरेशन निकाला अपन लोगों ने उसके बाद टाइम टेकन निकाला एक्सेलरेशन का वैल्यू आया था कुछ इस प्रकार a इज इक्वल्स टू g sin θ/1 + k² / r². इनिशियल वेलोसिटी 0 था फाइनल स्पीड इतना आया और उसके बाद टाइम टेकन थर्ड बोला अपने टाइम टेकन तो t इज इक्वल्स टू √2h इन ब्रैकेट 1 + k² / r² / g इंटू साइन स्क्वेअर थीटा. तो टाइम टेकन का भी इक्वेशन लिया वी हॅव सॉल्व वन न्यूमेरिकल बेस्ड ऑन दिस ॲज वेल. काल हे सगळे डेरिवेशन शिकवले बच्चा पार्टी आणि आज पण काही डेरिवेशन शिकवणार आहे. काल लगेच जे आपण कन्सेप्ट शिकलो त्याचे फॉर्म्युले इथं आपण रिवाइज केले होते काल एंटायर कंसेप्ट थ्रू आउट द सेशन एंड उसके बाद एक न्यूमेरिकल भी आपका सॉल्व करके लिया मैंने यहाँ पे वेलोसिटी अपन ने निकाला यहाँ पे वेलोसिटी कितना आया. एम आय करेक्ट? किती लोक जॉईन झाले आता 5 मिनिटात मला बघू द्यात. येस वी हॅव ऑलमोस्ट 25+ स्टूडेंट्स विच आर लिसनिंग टू दिस सेशन विच हु हैव ज्वाइन दिस सेशन. सो बच्चा पार्टी चलो फिर अभी टाइम आ गया है 5 मिनिट मैंने रिविजन के लिए दिया. अभी आज नया कन्सेप्ट मैं आपको सिखाऊंगा. तर बच्चा पार्टी आज जे शिकायचं आहे ते महत्त्वाचं आहे. काय शिकायचं आहे बघून घ्या. बोर्ड एक्झाममध्ये हे प्रश्न कायम विचारतात 4-4 मार्क्सला. डेरिवेशन्स आहेत सो ते डेरिवेशन आपल्याला शिकायचे बच्चा पार्टी. पण डेरिवेशन शिकण्यासाठी माझ्या पद्धतीने जर गेले तर डेरिवेशन खूप सोपे आहेत. माझ्या मेथडने गेले तर खूप सोपे आहेत. आणि मग काय मेथड तर पहिल्यांदा आपला क्वेश्चन लिहितो मी इथं डिराईव्ह अँड एक्सप्रेशन फॉर. ठीक आहे इधर क्वेश्चन लिख रहा हूँ डिराईव्ह अँड एक्सप्रेशन फॉर. कशासाठी लिहायचं एक्सप्रेशन फॉर रोटेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ ए बॉडी. रोटेशनल कायनेटिक एनर्जी पजेस्ड बाय द बॉडी. ठीक आहे बच्चा पार्टी आपली खासियतच ही आहे की आपण लोक काय करतो की नोट्स लिहून देतो तुम्हाला. तर आता आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे बघा. तर आपल्याला प्रूव्ह करायचं आहे इथं सोल्युशन लिहिताना मी करतो
टू डिराईव्ह करायचं आहे, तर टू प्रूव्ह करायचं आहे आपल्याला रोटेशनल कायनेटिक एनर्जी. रोटेशनल कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला असतो हाफ आय ओमेगा स्क्वेअर. मग वेअर आय म्हणजे कोण, कुणी सांगेल का मला? मायक्रोफोन इनेबल करू का? आय म्हणजे कोण, कुणी सांगेल का? व्हॉट इज आय? आय स्टँड्स फॉर इलेक्ट्रिक करंट की मोमेंट ऑफ इनर्शिया? मोमेंट ऑफ इनर्शिया. यस, वेरी गुड वेरी गुड, मोमेंट ऑफ इनर्शिया. और उसके बाद ओमेगा कौन है? ओमेगा यहाँ पे ओमेगा इज एंगुलर स्पीड. आई इज इक्वल्स टू मोमेंट ऑफ इनर्शिया अँड ओमेगा इज इक्वल्स टू अँग्युलर स्पीड. बच्चा पार्टी, तर ऑब्जेक्टकडे पजेस केलेली जी रोटेशनल कायनेटिक एनर्जी ती अशा फॉर्म्युलाने दिली जाते. मग आपण प्रूव्ह करण्यासाठी प्रूफसाठी जाऊयात. आता प्रूफ करताना मी काय करणार, एक बॉडी घेतो, ठीक आहे, एक रिजिड बॉडी आहे, ठीक आहे, आणि ह्या रिजिड बॉडीचं बच्चा पार्टी हा ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे. सपोज हा आर पार चाललाय असा, सो दिस इज ॲक्सिस ऑफ रोटेशन रोटेटिंग विथ स्पीड ओमेगा अँड दिस इज AOR ॲक्सिस ऑफ रोटेशन. नाव दिस बॉडी इज मेडअप ऑफ n नंबर ऑफ पार्टिकल्स. सो मी M1 नावाचं मास पार्टिकल घेतलं, M2 नावाचं मास पार्टिकल घेतलं, M3 नावाचं मास पार्टिकल घेतलं, आणि इथं सपोज Mn नावाचं पार्टिकल घेतलं. तर हा प्रत्येक पार्टिकल काहीतरी अंतरावर आहे. कुणापासनं? तर ॲक्सिस ऑफ रोटेशनपासनं. सपोज मी असं मानलं M1 हा R1 अंतरावर आहे, परपेंडिक्युलर डिस्टन्स. हा M2 हा R2 अंतरावर आहे ॲक्सिस ऑफ रोटेशनपासनं, ओके, परपेंडिक्युलर डिस्टन्स. M3 हा R3 अंतरावर आहे, आणि Mn हा n अंतरावर आहे, n, ठीक आहे. सो दिस इज Rn. तर बच्चा पार्टी ही दिस बॉडी मी असं इथं लिहितो, कन्सिडर. हे बघा, हे स्टेटमेंट खूप महत्त्वाचं आहे बच्चा पार्टी. कन्सिडर ए रिजिड बॉडी रोटेटिंग विथ angular speed omega about its axis, ठीक आहे, अबाउट इट्स ओन ॲक्सिस असं मी म्हणतो. स्वतःच्याच ॲक्सिस भोवती ती फिरते, किती स्पीडने? ओमेगा. सो बच्चा पार्टी एक नोट दिली होती मी रोटेशनल मोशनच्या टाइम, तुम्हाला आठवतीये का? मे बी माय डिलीवरी माइट बी फास्ट बच्चा पार्टी, लेकिन सी कीप इन माइंड ऑनलाइन सेशन जब चलता है तो ऑनलाइन सेशन ऐसा ही चलता है, ठीक है. सो सर्वांनी कानात तेल टाकून लक्ष द्यायचं आहे, ओके. बरं, मग मला सांगा आता सर्वांनी, मी जे विचारतोय त्या प्रश्नाचं उत्तर द्या. कन्सिडर ए रिजिड बॉडी रोटेटिंग विथ अँग्युलर स्पीड ओमेगा अबाउट इट्स ओन ॲक्सिस. तो एव्हरी पार्टिकल रोटेट्स विथ every particle rotates with same omega. किती? सेम ओमेगा, but different linear speed. मग असं का घडतं बाबा? हे स्टेटमेंट खूप महत्त्वाचं आहे बच्चा पार्टी. थोडंसं हे पाठ करावं लागेल, पण याच्यावर MCQ पण विचारतात, ठीक आहे. हे जे स्टार्टिंगला स्टेटमेंट लिहिलंय मी, तर हे स्टेटमेंट का गरजेचं आहे बाबा? तर हे स्टेटमेंट गरजेचं आहे, द रिझन इज की आपल्याला बॉडी काय करतीये नेमकं, तर हे पाहायचं आहे आपल्याला. तर इट इज रोटेटिंग विथ सेम ओमेगा बट डिफरंट लिनियर स्पीड. मग आता लिनियर स्पीडचा फॉर्म्युला काय असतो माहिती आहे का तुम्हाला? तर V इज इक्वल्स टू आपण लिहितो R ओमेगा बच्चा पार्टी, ठीक आहे. हे रिलेशन आहे, रिलेशन आपल्याला माहीत पाहिजे. सो व्हॉट इज V? कोई बताएगा मुझे व्हॉट इज V, व्हॉट इज R, व्हॉट इज ओमेगा? चलो जल्दी बताओ. व्हाट इज V, व्हाट इज R, व्हाट इज ओमेगा? यहाँ पे V जो है वो है लिनियर स्पीड, R जो है वो रेडियस है, एंड व्हाट इज ओमेगा? ओमेगा इज एंगुलर स्पीड. मायक्रोफोन इनेबल नाही आहे का? मायक्रोफोन पॅक झालंय का आपला? बंद आहे का मायक्रोफोन? एनी वन ऑफ यू कॅन स्पीक. V इज लिनियर स्पीड, ओमेगा इज कौन सा स्पीड है? एंगुलर स्पीड. मायक्रोफोन इनेबल नाही आहे का बच्चा पार्टी? बोलता येत नाही का? शलाई वन्स अगेन? ओके ग्रेट. सो यस, बोला रेणुका, V इज इक्वल्स टू क्या लिखा है? R ओमेगा. तर हे रिलेशन असतं लिनियर स्पीड, रेडियस आणि ओमेगामध्ये. बरं, आता लक्षात घ्या, जर आपण असं म्हटलं, मी इथं लिहितो लिनियर व्हेलॉसिटी ऑफ. आता ह्या छोट्या टर्म्स आहेत ज्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या. लिनियर व्हेलॉसिटी ऑफ इच मास पार्टिकल. प्रत्येक मास पार्टिकलची लिनियर व्हेलॉसिटीचं आपण इक्वेशन काढूयात. मग इथं लिहिलं मी V1 इज इक्वल्स टू R1 इंटू ओमेगा. मग असं का लिहिलं? तर बच्चा पार्टी आता समजून घ्या. हे बघा, डायग्राम मध्ये काढलंय मी. डायग्राम मध्ये बॉडी इज रोटेटिंग विथ स्पीड कितना? ओमेगा. लेकिन ये जो M1 पार्टिकल है ना, हा M1 पार्टिकल किती अंतरावर आहे रे ॲक्सिस ऑफ रोटेशन पासून? R1 अंतरावर.
M2 पार्टिकल किती अंतरावर आहे, R2 अंतरावर. R2. यांचं सगळ्यांचं अंतर सेम नाही आहे ॲक्सिस ऑफ रोटेशनपासनं. मग ॲक्सिस ऑफ रोटेशनपासनं जर डिस्टन्स जर फिक्स नसेल तर यांची जी लिनियर व्हेलॉसिटी, लिनियर म्हणजे स्ट्रेट लाईनमध्ये जाणारी व्हेलॉसिटी, हे बघा याची व्हेलॉसिटी V1 कमी असेल, याची व्हेलॉसिटी जास्त असेल, कारण याचं डिस्टन्स जास्त आहे. तर हा जर बाहेर फेकला गेला, इथं जर पार्टिकल असेल तो इथं जर कॉईन ठेवला सपोज ह्या बॉडीवर, हा जर बाहेर फेकला गेला तर हा जास्त लांब अंतर कव्हर करेल आणि स्ट्रेट लाईनमध्ये अंतर कव्हर करेल, असं मला सांगायचं आहे. ओके, सो लक्षात घ्या प्रत्येकाचा ओमेगा सेम आहे. एव्हरी पार्टिकल ऑन दॅट बॉडी इज रोटेटिंग विथ सेम अँग्युलर स्पीड ओमेगा बट डिफरंट लिनियर स्पीड व्ही. कीप इन माइंड. सो ही लॉजिक खूप महत्त्वाचं पहिलं लॉजिक. मग दिस इज लिनियर व्हेलॉसिटी. ही कशाची लिनियर व्हेलॉसिटी मग सांगा आता. इथं आपल्याला जे डिराईव्ह करायचं ना ते लिनियर व्हेलॉसिटी ऑफ इच मास पार्टिकल डिराईव्ह करायचं, पण ही फर्स्ट पार्टिकलची आहे. मग इथं लिहितो मी लिनियर व्हेलॉसिटी ऑफ M1 particle. हाँ किंवा फर्स्ट मास पार्टिकल लिहिलं, ठीक आहे. ओके चलेगा. M1 मास पार्टिकल लिहिलं तरी चालेल. हां, सिमिलरली V2 साठी काय लिहिणार, सेकंड पार्टिकल साठी काय लिहिणार. V2 पार्टिकल किती V2 आहे, omega. to R2 omega. व्हेरी गुड. सो दिस इज द इक्वेशन. परत एकदा तेच स्टेटमेंट मी कॉपी पेस्ट केलं, फक्त इथं सेकंड पार्टिकल लिहून टाकलं, सेकंड मास पार्टिकल. दॅट्स इट. तुम्हाला हे जर लॉजिक समजलं ना, तुम्हाला सांगतो डेरिव्हेशन 4 मार्काचं आहे ना, तुम्ही रिव्हिजन करताना फक्त एवढेच पॉईंट वाचताल. अरे सरांनी काय सांगितलं आपल्याला, हे आता जे मी येल्लोमध्ये हायलाईट केलं ना तेवढंच. मग सिमिलरली मला सांगा आता nth पार्टिकल जर घेतलं तर काय लिहिल रे, Rn इंटू ओमेगा, डिस्टन्स ऑफ nth पार्टिकल. सो दिस इज गोइंग टू बी nth मास पार्टिकल. झालं. लॉजिक समजलं सर्वांना, लॉजिक समजलं. हे बघा फिजिक्समध्ये तेच आहे. हा साचा समजून घ्या, ही प्रोसेस समजून घ्या. यू विल ट्राय टू अंडरस्टँड द प्रोसेस फर्स्ट, आणि मग ती प्रोसेस फक्त रिवाइज करावं लागेल, प्रॅक्टिस करावं लागेल. बरं, मग लिनियर व्हेलॉसिटी केली. आता लिनियर व्हेलॉसिटी नंतर आपण सेकंड फाइंड आउट करणार आहे कायनेटिक एनर्जी ऑफ ईच मास पार्टिकल. प्रत्येक मास पार्टिकलची कायनेटिक एनर्जी आपण फाइंड आउट करणार आहे बच्चा पार्टी. मग कायनेटिक एनर्जीसाठी बघा फॉर्म्युला काय असतो कायनेटिक एनर्जीचा, कोणी सांगेल का. 1/2 m v². यस. मग आता पहिला पार्टिकल आहे K1 लिहिलं 1/2 m1 v1² असं लिहिलं. इज इट ओके बच्चा पार्टी. K1 इज इक्वल्स टू 1/2 m1 v1. मग मला सांगा V1 ची व्हॅल्यू वरतून मिळाली तुम्हाला. V1 ची व्हॅल्यू किती होती वरती, R1 ओमेगा. R1 over omega Yes, yes. square. आता मी लिहिताना काय करतो त्याच्या समोर लिहितो हा बच्चा पार्टी, जेणेकरून आहे ना आपल्याला गोष्टी मल्टिपल गोष्टी लिहायच्यात ना. हाफ M1 V1 ला लिहिलं R1 ओमेगा त्याचा काय स्क्वेअर. सो इथं लिहिताना लिहिलं हाफ M1 R1² ओमेगा स्क्वेअर. ठीक आहे. सिमिलरली मला सांगा सेकंड पार्टिकलसाठी काय लिहिणार. K2 इज इक्वल्स टू हाफ M2 V2 चा स्क्वेअर इज इक्वल्स टू हाफ M2 V2 ला रिप्लेस केलं R2 ओमेगाने, त्याचा स्क्वेअर इज इक्वल्स टू बनलं हाफ M2 R2² इंटू ओमेगा स्क्वेअर. सिमिलरली nth पार्टिकलसाठी सांगा बरं बच्चा पार्टी, कायनेटिक एनर्जी ऑफ nth पार्टिकल. तुम्ही बोला आता. हाफ 2 is equal to 1/2 m1 vn square is equal to plus is equal to 1/2 mn. यस व्हेरी गुड. बस बस बस. Rn ओमेगा स्क्वेअर ह्या Vn ला रिप्लेस केलंय बघा प्रत्येक वेळेस. V इज रिप्लेस्ड ॲज इन रिलेशन विथ R इंटू ओमेगा. Omega square. लास्ट हाफ Mn Rn² इंटू क्या ओमेगा स्क्वेअर. Omega square. बरं, पहिल्यांदा काय काढलं मला सांगा. लिनियर व्हेलॉसिटी कुणाची काढली, प्रत्येक पार्टिकलची. त्यानंतर काय काढलं, कायनेटिक एनर्जी कुणाची, प्रत्येक पार्टिकल. प्रत्येक particle. आता फायनली काढायची कायनेटिक एनर्जी ऑफ एंटायर बॉडी, टोटल बॉडी का निकालने का. कायनेटिक एनर्जी ऑफ टोटल किंवा त्याला म्हणूयात आपण एंटायर बॉडी. मग एंटायर बॉडी कशाची बनलेली आहे तर M1 M2 M3 असे Mn पार्टिकलची बनलेली आहे. मग आपण आता इथं कायनेटिक एनर्जी लिहिताना बघा, आता इथं मी याला हे केलं अंडरलाईन केलं एंटायर बॉडी. मग मला कायनेटिक एनर्जी टोटल इज इक्वल्स टू मी लिहिन सगळ्यांची ॲडिशन K1 K2 टेल लास्ट क्या बनेगा अपना Kn. सो बच्चा पार्टी फॉर्म्युला टाकला, व्हॅल्यू टाकली हाफ M1 R1² ओमेगा. K1 ची व्हॅल्यू, K2 ची व्हॅल्यू हाफ M2 R2² ओमेगा, आणि लास्ट वाली व्हॅल्यू सांगा हाफ Mn Rn² ओमेगा. मला सांगा सगळ्यामधनं कॉमन कोण निघेल.
सगळ्यामधलं 1 कॉमन upon 1/2 ब्रॅकेटमध्ये कोण उरेल m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर 2 प्लस टिल plus लास्ट वाला mn rn स्क्वेअर ओमेगा. omega. सो बच्चा पार्टी याला कशाने ओ सॉरी दिस वॉज ओमेगा स्क्वेअर ना, सगळीकडे ओमेगा स्क्वेअर आहे ना. सो ओमेगा स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर, इधर भी ओमेगा स्क्वेअर. मग बच्चा पार्टी डू रिमेंबर दिस, ये किसका डेफिनेशन है रे बाबा, ये m1 r1 स्क्वेअर m2 r2 स्क्वेअर mn rn स्क्वेअर. बोला 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 चलो. तो ये है मोमेंट ऑफ इनर्शिया आय ची डेफिनेशन सर. ह्या पूर्ण टर्मला, ह्या येल्लोवाल्या टर्मला मी आयने रिप्लेस केलं, मल्टिप्लाइड बाय ओमेगा स्क्वेअर, झाला माझा फॉर्म्युला कायनेटिक एनर्जी टोटल. अँड ही कायनेटिक एनर्जी कुणाची आता, बॉडी काय करतीये, बॉडी काय करतीये, कुठलं मोशन करतीये रे. स्टार्टिंगलाच दिलं होतं, कंसिडर ए रिजिड बॉडी रोटेटिंग वेट. बॉडी कौन सा मोशन कर रहा है, रिजिड बॉडी परफॉर्मिंग रिजिड, रिजिड नहीं, रिजिड बॉडी परफॉर्मिंग रोटेशनल मोशन विथ अँग्युलर स्पीड ओमेगा. सो बच्चा पार्टी सोपं आहे की नाही डेरिवेशन, 4 मार्काला बोर्ड एक्झाम मध्ये विचारतात. आणि तुम्हाला जर ह्या पद्धतीने तुम्ही करू शकत असाल बच्चा पार्टी, हे बघा माझं काम आहे तुम्हाला जी मोठी डोंगरा एवढी अवघड गोष्ट आहे ती तुमच्यासाठी सोपी करून शिकवणं. आणि हाच शिक्षकाचा, इथंच शिक्षकाच्या अनुभवाची कस लागत असते. सो विद्यार्थ्यांना गोष्टी सोप्या करून शिकवणं, तर आणि त्याच्यात आवड निर्माण झाली पाहिजे ऑब्विसली. नाही तर जर तुम्हाला ती गोष्ट अवघड वाटली तर तुम्ही ती कधी करणारच नाही किंवा तुम्ही त्याला हातच लावणार नाही. सो यस, साक्षीजी, दराडे, आडे, मानसी, नेहा, प्रसाद काळे, प्रतीक्षा, प्रेम गाडेकर, राणी गीते, समजलं, केतन दांगड, सागर खोसे, देन वाघमारे, दिंडे, मुठे, साबळे, वाणी, लबडे, सुपेकर, बोला पटकन, सोनार, पेरे, उदमले, गायकवाड, पवार. या ओके ओके ग्रेट बच्चा पार्टी लो. सो हॅपी टू सी यू ऑल दॅट तुम्हाला ह्या गोष्टी समजल्यात. बरं आता मग ही जी कायनेटिक एनर्जी आहे, दिस कायनेटिक एनर्जी इज possessed by body because of its rotation. So that's why this is called as rotational काइनेटिक एनर्जी. रोटेशनल कायनेटिक एनर्जी का फॉर्म्युला मिल गया भाई अपन को. सो याच फॉर्मॅटमध्ये आता तुम्हाला आणखी एक एक्सप्रेशन शिकवतो. हे पहिलं एक्सप्रेशन झालं आपलं, 4 मार्क्स तुम्हाला अशा पद्धतीने मिळतील बच्चा पार्टी. दुसरं एक्सप्रेशन क्वेश्चन, नेक्स्ट क्वेश्चन को जाता हूँ मैं. देखो आज आपल्या ह्या 25 डिराइव एन एक्सप्रेशन फॉर 25 मिनिटाच्या सेशनमध्ये मी तुम्हाला हे शिकवणार आहे. एक्सप्रेशन फॉर दूसरा अभी निकालते अपन एंगुलर मोमेंटम ऑफ ए बॉडी. एंगुलर मोमेंटम ऑफ ए बॉडी. तर बच्चा पार्टी अँग्युलर मोमेंटम मध्ये काय प्रूव्ह करायचं बघा, मी इथं लिहून टाकतो. टू प्रूव्ह एल इज इक्वल्स टू आय ओमेगा. मग आता हा एल म्हणजे काय, तर अँग्युलर मोमेंटम. इथं लिहून घेतो वाटल्यास मी, हा फॉर्म्युला आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. वेअर एल म्हणजे कोण, अँग्युलर मोमेंटम. आय म्हणजे कोण रे, सांगा बरं, आय म्हणजे कोण असेल, आय इज इक्वल्स टू एम आय ऑफ ए बॉडी. व्हॉट इज एम आय, मिशन इम्पॉसिबल सर. नाही रे बाबा, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए बॉडी. ओमेगा म्हणजे काय रे बाबा, तर अँग्युलर वेलोसिटी ऑफ ए बॉडी. एम आई करेक्ट, बराबर, यहाँ तक चीज़ें क्लियर. तो ये रिलेशन अपन को प्रूव करना है बच्चा पार्टी. इधर ध्यान दो सभी लोग, जब भी ज्या वेळेस एखादी ऑब्जेक्ट तिचं जर मास यम असेल आणि ती जर व्ही वेलोसिटीने मूव होत असेल, तर प्रोडक्ट ऑफ मास एंड वेलोसिटी उसको बोला जाता है लीनियर मोमेंटम. क्या बोलते हैं उसको, लीनियर मोमेंटम, प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलोसिटी. आणि आपल्या गावरान भाषेत जर बोलायचं म्हटलं तर त्याला मोसम म्हणतात, मोसम. तुम्ही बघा गाडी चालवताना कधी ट्रॅक्टरचा ड्रायव्हर असेल किंवा कधी 4 व्हीलरचा ड्रायव्हर असेल, ट्रकचा असेल तर किंवा बसचा ड्रायव्हर असेल, तर ते लोक म्हणतात यार मौसम तुटला, मौसम. गाडी मौसममध्ये पकडायची आणि मग किती चढ असू देत, किती घाट असू देत, ती लोक इझिली तो घाट कव्हर करत असतात. ऐकलंय का कधी असा शब्द मौसमचा, की गाडी मौसममध्ये म्हणजे मोमेंटममध्ये. ठीक आहे, सो तो मोशनमध्ये किंवा मोमेंटमला मराठी भाषेत असं म्हणतात आपल्या इकडं. ठीक आहे, जसं नाही का किन्नर म्हणतात बघा क्लीनरला, ड्रायव्हर बरोबर क्लीनर जो असतो त्याला किन्नर म्हणतात, त्या प्रकारे ही गंमत आहे. पण आता मग हे झालं लिनियर मोशनमध्ये. मग एखादी बॉडी ज्यावेळेस रोटेशनल मोशन करते, आता सपोज ही रोटेट होतीये ना, तर रोटेट होताना तिच्याकडे आहे यल इज इक्वल्स टू आय ओमेगा. सो व्हॉट इज, हे बघा मासला
ॲनालॉगस काय लिहिलं, मोमेंट ऑफ इनर्शिया. लिनियर व्हेलॉसिटीला ॲनालॉगस काय लिहिलं, अँग्युलर स्पीड. आणि पीला ॲनालॉगस काय लिहिलं इकडे, अँग्युलर मोमेंटम. सो बच्चा पार्टी, L इज इक्वल्स टू अँग्युलर मोमेंटम, I इज इक्वल्स टू MI एंड ओमेगा इज इक्वल्स टू जो अपन ने लिखा, ये इसको प्रूव करना है. लेकिन प्रूफ स्टार्ट कहाँ से करने का सर, वही समझ में नहीं आता. तो बच्चा पार्टी हे बघा, मी थोडं रिव्हर्स इंजिनिअरिंग टेक्निक देतो तुम्हाला. रिव्हर्स इंजिनिअरिंग टेक्निक म्हणजे काय, तर जे प्रूव्ह करायचं ना मी त्याला उलटं घेऊन जातो. तर तसंही मी करत असतो. बट तुम्ही ते वापरायचं नाही. आत्ता तुम्ही अभ्यास करताना, रिव्हिजन करताना वापरायचं ते. आत्ता तुम्ही जी आहे आपली मेथड तीच जायचं. बरं, प्रूफ करताना मगाशी प्रमाणे परत एकदा रिजिड बॉडी दाखवायची, स्टेटमेंट सगळे तेच लिहायचं. आता मी ते रिपिटेटिव्ह करत नाही. तीच बॉडी, तेच पार्टिकल, M1 M2 शेवटपर्यंत. आज 2-3 डेरिवेशन जे शिकायचे ना सगळ्यामध्ये तीच बॉडी घ्यायची. ठीक आहे, एक्सप्लेनेशन तेच आहे. प्रत्येकाचं डिस्टन्स ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून R1, दुसऱ्याचं R2 परपेंडिक्युलर डिस्टन्स असते, तिसऱ्याचं R3 आणि शेवटच्याचं आपलं RN. ठीक आहे. सो अशी ही रिजिड बॉडी आहे, ती रोटेट होती आहे ओमेगा स्पीडने स्वतःभोवतीच. आणि तिचं जे पार्टिकल्स आहे त्याचं डिस्टन्स आहे वगैरे आपण ते दाखवले इथे. ओके, बरं. आता ते जे स्टेटमेंट आहे ते मी लिहिणार नाही बच्चा पार्टी. आय वूड लाईक टू कीप इट ॲज इट इज. जे मागच्या पार्टमध्ये लिहिलं आहे तोच पार्ट तुम्ही लोकांनी रिपीट करायचा. काय लिहिलं आहे मी वाचतो परत. कन्सिडर ए रिजिड बॉडी रोटेटिंग विथ अँग्युलर स्पीड ओमेगा. ये W मतलब ओमेगा आहे. हा सर, W असं नाही, असं काढतात. अरे हा बाबा, मला माहिती आहे, पण फिजिक्समध्ये हा जो W आहे त्याला म्हणतात ओमेगा. ओमेगा इज सिम्बॉल यूज फॉर अँग्युलर स्पीड. अँग्युलर म्हणजे स्वतः भौतिक घराघर फिरतोय तर ते सर्कलमध्ये फिरतंय, म्हणजे स्वतःच्या ॲक्सिस भोवतीच फिरतंय, तर म्हणून ओमेगा म्हणतात त्याला. बरं, हे जसेच्या तसं स्टेटमेंट लिहायचं. आता इथं लिनियर व्हेलॉसिटी घेतलंय ना, पहिल्या लिनियर व्हेलॉसिटी ऑफ इच पार्टिकल घेतलंय ना, तर तिथं घ्यायचं लिनियर मोमेंटम ऑफ इच पार्टिकल. सो आई एक्सपेक्ट राइट इट डाउन. ये जो डिस्क्रिप्शन है, डिस्क्रिप्शन इधर लिखता हूँ, डिस्क्रिप्शन सेम ॲज दॅट सेम. तुम्ही परीक्षेत असं नाही लिहायचं, हे तुमच्यासाठी सांगतोय. ॲज दॅट ऑफ फर्स्ट डेरिवेशन. ठीक आहे, डेरिवेशन. तर तुम्ही लिहून काढा तेवढा. आता मी इथं स्टार्ट करताना बघा असं लिहितो. आता लीनियर मोमेंटम स्टार्ट, वहाँ पे लीनियर वेलोसिटी से क्या था, इधर लीनियर मोमेंटम से करेंगे. लीनियर मोमेंटम ऑफ ईच पार्टिकल. ठीक आहे, ईच मास पार्टिकल म्हणतो तिथं मी. बरं, मग अशीप्रमाणे लिनियर मोमेंटम म्हणजे काय रे बाबा हो, तर P1 इज इक्वल्स टू M1 इंटू V1. इथं दाखवलं बघा करून मी. लिनियर मोमेंटम इज प्रोडक्ट ऑफ काय रे बाबा हो, वाचा बरं. लिनियर मोमेंटम इज प्रोडक्ट ऑफ, हां आदित्य, लिनियर मोमेंटम इज प्रोडक्ट ऑफ अक्षय शितोळे, अनिकेत राठोड, अनिल पवार, वाचा बरं. अंजली येवले, स्नेहा उदावन, हां Mass and velocity. यस, वेरी गुड. मास एंड वेलोसिटी, इसका प्रोडक्ट को क्या बोलते रे बाबा, लिनियर मोमेंटम. सो P1 इज इक्वल्स टू M1 V1. बरं, मगाशी V1 ची डेफिनेशन लिहिली आहे तुम्ही लोकांनी, आठवतीये का. V1 ची व्हॅल्यू R आणि ओमेगाच्या टर्म्स मध्ये काय लिहिली आपण. सो शैल आई राइट V1 को ऐसा रिप्लेस करता हूँ. देखो ये V1 इज रिप्लेस्ड आज, यहाँ पे रिप्लेस किया उसको R1 ओमेगा से. सो मेरा P1 का वैल्यू बना M1 R1 ओमेगा. सो दिस इज लीनियर मोमेंटम ऑफ कौन सा पार्टिकल, फर्स्ट पार्टिकल. लीनियर मोमेंटम ऑफ फर्स्ट मास पार्टिकल. बराबर ना, एम आय करेक्ट बच्चा पार्टी. बर, नेक्स्ट जा, P2 साठी जा. सांगा चला पटकन. P2 इज इक्वल्स टू M2 V2 इज इक्वल्स टू बोलो M2 इन ब्रैकेट R2 इंटू ओमेगा. तो इधर भी वही डिस्क्रिप्शन लिखूंगा, लेकिन दिस बिलोंग्स टू विच पार्टिकल, सेकेंड मास पार्टिकल. एम आई करेक्ट, या ओके. एंड लास्ट वाला बोलो, अगर मुझे nth पार्टिकल का निकालना है तो Pn Mn Vn इज इक्वल्स टू, मैंने लिखा Mn Rn ओमेगा. बच्चा पार्टी, कितने लोगों को यहाँ तक समझ में आया. दिस इज फॉर nth मास पार्टिकल. कितने लोगों को समझ में आया. बळजबरी हात वर करायचा नाही, बळजबरी हे ॲक्नॉलेजमेंट सिग्नल पाठवायचं नाही. खरंच समजलं असेल तर तुम्ही आन्सर, तुम्ही थम्सअप पाठवताल. यस, ओके. पवार, गायकवाड, उदमले, पेरे, सोनार, सुपेकर, लबडे, तोरडमल सॉरी, वाणी, देन साबळे, मुठे, साक्षी दिंडे, वाघमारे, बोला. यस, ओके. खोसे,
Tangad, Gadekar, great to see. Everyone is contributing, everyone is listening, and everyone is enjoying. Yes, happy to see all these happy faces. Yes, बच्चा पार्टी लोक. असं वाटणारच नाही तुम्हाला की तुम्ही ऑनलाईन मोडमध्ये शिकताय ते. तो तर आपला फील आहे, ती तर आपली जादू आहे शिकवण्याची. ठीक आहे, बिकॉज कोरोनाच्या आधी पण आम्ही हे केलंय. फक्त आता पालकांच्या रिक्वेस्टसाठी आणि उद्या पुढच्या भविष्यासाठी तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी ह्या गोष्टी आम्ही मनावर घेतल्यात आणि आम्हाला तुम्ही फक्त आता लेट डाऊन करू नका, कारण आम्ही काहीतरी मिशनवर आहोत आणि त्या मिशनसाठी आम्हाला तुमच्या सर्व प्रामाणिक प्रयत्नांची गरज आहे की बाबा तुम्ही यातनं फक्त टाइमपास न करता तुम्ही ॲक्च्युअल अभ्यास करा. मग आपण लोकांना दाखवू ऑनलाईन एज्युकेशनमधनं रिझल्ट येत नाही म्हणतात ना, कसं काय येत नाही पाहतो. ठीक आहे, सो फक्त प्रामाणिकपणे कष्ट घ्या बच्चा पार्टी. ऑनलाईनमधनं पण रिझल्ट आपण काढून दाखवू आणि सर्वांना आपण तुम्हाला माहिती का एक म्हण म्हणतात अशी की वेडी लोक इतिहास घडवतात आणि शहाणी लोक ती वाचतात. ऐकलंय का रे तुम्ही लोकांनी? या ओके. पण पण त्या म्हणीला मी थोडं क्लिअर करतो बच्चा पार्टी. वेडी लोक म्हणजे कोण रे? तर ध्येय वेडी लोक. सो तुम्ही ध्येय वेडे आहात का? तुम्ही ध्येय ठरवलंय का तुमच्या लाईफमध्ये? सो त्या म्हणीमध्ये त्या वेडांच्या आधी मी ध्येय वेडे म्हणतो आणि ध्येय वेडी लोक कशाचाही विचार करत नाही. लोक आपल्याला काय म्हणतायत किंवा आपले मित्रमैत्रिणी आपल्याला काय म्हणतात, आपण फक्त चालत राहायचं, कष्ट करत राहायचे प्रामाणिक. ठीक आहे, सो ध्येय ठेवा लाईफमध्ये. मी तुम्हाला सांगितलंय आपल्याला डायरेक्ट ध्येय असं ठेवायचं की डायरेक्ट महाराष्ट्रात प्रथम. बस आउट ऑफ मार्क्स घेतले की महाराष्ट्रात प्रथम यायला काय लागते? आउट ऑफ मार्कचं टार्गेट ठेवा, महाराष्ट्रात प्रथम येऊन जाताल. एवढं सोपं आहे. 10वी पर्यंत मिळवलेत की नाही आउट ऑफ मार्क्स, मग आता मिळायला काय अवघड आहे? सो बच्चा पार्टी फक्त तेवढं टार्गेट ठेवा आणि आय नो दैट यू कैन डू दैट. ठीक है, सो लीनियर मोमेंटम हो गया. लीनियर मोमेंटम के बाद मैं नेक्स्ट डेफिनेशन लेके जाऊंगा एंगुलर मोमेंटम. Angular momentum. यस, मग एंगुलर मोमेंटम Angular कुणाचं? momentum. तर प्रत्येक पार्टिकल, Mass, प्रत्येक mass आणि पार्टिकलचं, हां, velocity. इच मास पार्टिकल. तो अँग्युलर मोमेंटम. आता अँग्युलर मोमेंटम आणि लिनियर मोमेंटम मध्ये काही रिलेशन आहे का रे? तर मी वरती लिहून देतो बच्चा पार्टी. हे बघा, पी इज इक्वल्स टू एम व्ही लिहिलंय, एल इज इक्वल्स टू आय ओमेगा लिहिलंय, पण यल आणि पी मध्ये काही रिलेशन आहे का? हा माझा प्रश्न आहे. तर यस, आन्सर आहे यस. यल इज इक्वल्स टू असं लिहितात, तसं वेक्टर फॉर्ममध्ये लिहितात यल बार इज इक्वल्स टू आर बार क्रॉस बी बार, आर बार क्रॉस पी बार. पण बच्चा पार्टी आपल्याला आता त्याच्याकडे जायचं नाही, आपण डायरेक्ट मॅग्निट्यूड फॉर्ममध्ये जाऊ. आणि मॅग्निट्यूड फॉर्ममध्ये लक्षात ठेवा यल इज इक्वल्स टू असं लिहितात आर पी, रेडियस वेक्टर मल्टिप्लाइड बाय लिनियर मोमेंटम. लक्षात राहील सर्वांच्या? मग आता इथं अँग्युलर मोमेंटम जे आहे, त्या अँग्युलर मोमेंटममध्ये मी इथं लिहितो असं लिहिताना आय वुड लाईक टू राईट डाऊन अँग्युलर मोमेंटम L1 इज इक्वल्स टू, मैं लिखूंगा R1 इंटू P1. P1 का वैल्यू ऊपर से मिला है मुझे. R1 इज इक्वल्स टू P1 इज रिटर्न एज M1 R1 ओमेगा. एम आय करेक्ट? तर मला सांगा M1 R1 चा स्क्वेअर झाला M1 R1 स्क्वेअर ओमेगा. नेक्स्ट सेकंड पार्टिकल साठी काय लिहिताल? R2 P2 इज इक्वल्स टू R2 इन ब्रैकेट M2 R2 ओमेगा. तो ये लिखा जाएगा M2 R2 स्क्वेअर ओमेगा. एंड लास्ट वाला यंथ पार्टिकल साठी लिहूयात RN PN. तो ये क्या लिखा जाएगा भाई? RN इन ब्रैकेट MN RN ओमेगा. सो ये लिखा जाएगा MN RN स्क्वेयर ओमेगा. बच्चा पार्टी, दिस बिलोंग्स टू कौन सा पार्टिकल? एंगुलर मोमेंटम ऑफ फर्स्ट पार्टिकल. एम आई करेक्ट? मग कोण रे बाबा? मायक्रो रेणुका मायक्रोफोन म्यूट करा. रेणुका सोनार. यस, थँक्यू बच्चा. सो हे बघा, आपलं मायक्रोफोन इंटेन्शनली ऑन करू नका. नजर चुकीने झाला असेल इट्स ओके, पण आपल्यामुळे माझं मोमेंटम ब्रेक करू नका आणि तुमचंही ऐकण्याचं मोमेंटम ब्रेक करू नका. ठीक आहे, सो बच्चा पार्टी कमिंग बॅक परत एकदा. हां, तर लास्ट पार्टिकल इथं अँग्युलर मोमेंटम ऑफ फर्स्ट मास पार्टिकल मी इथं डिराईव्ह केलं. दिस वॉज अँग्युलर मोमेंटम ऑफ सेकंड पार्टिकल अँड दिस वॉज अँग्युलर मोमेंटम ऑफ nth मास पार्टिकल. यस, हे बघा, पहिल्यांदा डिराईव्ह केलं आपण लिनियर मोमेंटम ऑफ इच पार्टिकल, दुसऱ्यांदा अँग्युलर मोमेंटम ऑफ इच मास पार्टिकल. पण आपल्याला काय प्रूव्ह करायचं रे? तर डिराइव्ड एक्सप्रेशन फॉर अँग्युलर मोमेंटम ऑफ ए बॉडी करना है, विच इज L इज इक्वल्स टू I ओमेगा.
तो यल इज इक्वल्स टू आय ओमेगा करने के लिए मुझे टोटल अँग्युलर मोमेंटम मगाशी जसं घेतलं तसं तर इथं लिहितो अँग्युलर टोटल कायनेटिक एनर्जी घेतलं होतं मागच्या वेळेस तर इथं लिहितो टोटल अँग्युलर मोमेंटम पजेस्ड बाय द बॉडी टोटल अँग्युलर मोमेंटम पजेस्ड बाय द बॉडी यस बॉडी. एकच मिनिट हां बोला बोला ना सेशनमध्ये कधी कधी दुपारी की रात्री बरं ठीक आहे करूयात नियोजन हो हॅलो फ्रेंड. करू काहीतरी देऊ मी सेशन मध्ये बोलतो नंतर यस हा ओय पवार व्यंकटेश पवार नावाने कोण जॉईन झालंय चला माइक्रोफोन म्यूट करा एंड सॉरी आई हैव टू रिसीव वन इम्पॉर्टेंट कॉल सो टोटल एंगुलर मोमेंटम उनको बताया मैं सेशन में हूँ टोटल एंगुलर मोमेंटम ऑफ ए बॉडी यस तर बोला टोटल अँग्युलर मोमेंटम काय बॉडीचं वाल्लेकर मायक्रोफोन म्यूट करायचा हां टोटल अँग्युलर मोमेंटम ऑफ ए बॉडी मग सांगा मला काय करणार आपण टोटल अँग्युलर मोमेंटम ऑफ ए बॉडी बच्चा पार्टी तर एल टोटल अँग्युलर मोमेंटम कसं काढणार मग प्रत्येक पार्टिकलच्या अँग्युलर मोमेंटमची ॲडिशन करायची सो असे किती पार्टिकल आहे आपले एन पार्टिकल आहे मग पहिल्या पार्टिकलचं अँग्युलर मोमेंटम होतं m1r1² ओमेगा दुसऱ्या पार्टिकलचं होतं m2r2² R2² ओमेगा आणि लास्ट वाल्याचं सांगा mn R² ओमेगा मग सगळ्यामधनं कॉमन काय निघेल आता सांगा ओमेगा कॉमन ओमेगा. निघेल मग ओमेगा. m1r1² प्लस m2r2² प्लस लास्ट mn आर्यन स्क्वेअर. ओमेगा करेक्ट आणि दिस इज डिफाइंड ॲज बघा आता याला मी असे लिहू शकतो बच्चा पार्टी अल्जेब्रिक सम ऑफ i फ्रॉम 1 to n mi/r² कैन आई राइट इट इन दिस फैशन देखो ये जो ऊपर लिखा है ना ये डिस्क्रिप्शन m1r1² प्लस m2r2² प्लस डैश mn/r² दिस कैन बी रिप्लेस्ड एज अल्जेब्रिक सम ऑफ mi रेंजिंग फ्रॉम 1 to n mi/r² टाइम्स ओमेगा एंड बच्चा पार्टी मुझे बताओ अगर मैं इसको ऐसा लिखता हूँ अल्जेब्रिक सम दिस कैन बी रिप्लेस्ड एज वूम दिस कैन बी रिप्लेस्ड एज मोमेंट ऑफ इनर्शिया and which is written as I into omega product of L total is equals to angular momentum multiplied by angular momentum is equal to moment of inertia multiplied by omega where I is nothing but moment of inertia which is given by the formula I from 1 to n mi/r² कितने लोगों को समझ में आया रे बाबा बताओ चलो जल्दी क्या क्या किया स्टेप्स बोलो क्या फॉलो किया बहुत ही इंपॉर्टेंट स्टेप है छोटे छोटे स्टेप्स है अगर आप ब्रेक डाउन करते हो उनको छोटे छोटे स्टेप में तो डेरिवेशन बहुत ही सिंपल है 4 मार्क के लिए बोर्ड एग्जाम में पूछा जाता है रोटेशनल डायनॅमिक्स हा असा चॅप्टर आहे का तो स्टार्टलाच एवढा मोठा चॅप्टर टाकून दिलाय त्यांनी की मुलं घाबरून जातात याला तर तुम्ही बोर्ड एक्झाम त्याच्यानंतर नीट असू देत CET असू देत किंवा JEE असू देत एव्हरीवेअर यू विल फाइंड की या चॅप्टरला सगळ्यात जास्त वेटेज आहे आणि या चॅप्टरवर सगळ्यात जास्त प्रश्न विचारले जातात पण त्याच्यासाठी कन्सेप्ट समजून घ्या हे फॉर्म्युले समजून घ्या माझं काम आहे आधी तुम्हाला बेसिक गोष्टी देणं आणि ह्या बेसिक गोष्टी जर तुम्हाला मिळाल्या मग ॲप्लिकेशन शिकायला तुम्हाला इंटरेस्ट येईल बच्चा पार्टी ठीक आहे सो ॲप्लिकेशन पार्ट आपण मग सेकंड फेजमध्ये घेत असतो फर्स्ट फेजमध्ये आता अपन बेस अपना स्ट्रॉन्ग करतोय ओके एंगुलर मोमेंटम हो गया अभी तीसरा पार्ट चलो जल्दी टाइम पास नहीं करते डायरेक्ट थर्ड पार्ट पे आते हैं क्वेश्चन तो डिराइव एन एक्सप्रेशन फॉर टॉर्क एक्टिंग ऑन द बॉडी आता अपन फाइंड आउट करना है टॉर्क एक्टिंग ऑन द रोटेटिंग बॉडी ठीक है ऑन द रोटेटिंग बॉडी तो बच्चा पार्टी टॉर्क के लिए इक्वेशन क्या बनेगा फिर आपका बोलो चलो जल्दी तो टॉर्क इज इक्वल्स टू लिहिलं जातं आई अल्फा मग आई काय आता इथे तर अगेन यहाँ पे लिखता हूँ हे जे सिम्बॉल आहे ना तुम्हाला काढता येत नसेल ना तुम्ही टी काढलं तरी चालेल हा बच्चा पार्टी पण हे टॉर्कचं सिम्बॉल आहे आता टॉर्क कशासाठी गरजेचा असतो कुणी सांगेल का रे मला टॉर्क कशासाठी गरजेचा असतो बच्चा पार्टी कोई बताएगा मुझे टॉर्क क्यों जरूरी है टॉर्क क्यों जरूरी है कोई बताएगा तो टॉर्क कॉजेस कौन सा मोशन कुणी सांगेल मला
रोटेशनल मोशन. यस, व्हेरी गुड. तो टॉर्क कॉजेस रोटेशनल मोशन. आणि ह्या टर्ममध्ये ज्या ह्या इक्वेशनमध्ये ज्या टर्म दिलेल्या आहेत, टो स्टँड्स फॉर टॉर्क, आय स्टँड्स फॉर एम आय, अल्फा स्टँड्स फॉर अँग्युलर एक्सेलरेशन. तर त्या गोष्टी वेच्या पार्टी मी इथं लिहिल्यात. मग आता मला करायचं काय आहे, तर हे प्रूव्ह करायचं आहे. पण ते प्रूव्ह पूर्वी बच्चा पार्टी मी इथं छोटेसे गोष्टी देतो. हे बघा, लिनियर एक्सेलरेशन इज गिवन बाय द फॉर्म्युला आर इंटू अल्फा. लिनियर ॲक्सेलरेशन आणि अँग्युलर ॲक्सेलरेशनमध्ये असा फरक असतो. फोर्स इज गिवन बाय द फॉर्म्युला मास इंटू ॲक्सेलरेशन. त्यानंतर तिसरं, टॉर्क इज गिवन बाय द फॉर्म्युला रेडियस वेक्टर मल्टिप्लाइड बाय फोर्स वेक्टर, रेडियस मल्टिप्लाइड बाय एफ असं लिहितात. आणि मोमेंट ऑफ इनर्शिया आय इज इक्वल्स टू, मी इथं लिहून दाखवलं होतं, समेशन ऑफ एम आय आर आय स्क्वेअर अँड आय इज रेंजिंग फ्रॉम 1 to n. सो बच्चा पार्टी ह्या रिलेशन्सचा फायदा घेऊन मी आता तुम्हाला हे शिकवणार आहे, आत्ताचं डेरिवेशन. सो मगाशीप्रमाणेच रोटेटिंग बॉडी कन्सिडर करायची. ठीक आहे. सो दिस इज अ रोटेटिंग बॉडी मेड अप ऑफ n नंबर ऑफ पार्टिकल्स. तेच ॲक्सिस ऑफ रोटेशन दाखवायचं, ओमेगा दाखवायचा. ठीक आहे. इट इज मेड अप ऑफ n नंबर ऑफ पार्टिकल. मग पहिला पार्टिकल असेल m1, दुसरा पार्टिकल असेल m2, तिसरा पार्टिकल असेल m3 आणि चौथा पार्टिकल असेल लाईक तुमचा m4. सो हे सगळे पार्टिकल मला कन्सिडर करायचे आणि ते किती डिस्टन्स अंतरावर आहे ते पण मला कन्सिडर करायचं आहे. ठीक आहे बच्चा पार्टी. सो R1, R2, R3, R4 एवढ्या अंतरावर आहे, ते तर मी सांगितलंयच तुम्हाला. आता मगाशी जसं पहिल्या डेरिवेशनमध्ये लिहिलं ना, आपण काय लिहिलं होतं सांगा बरं. मी त्या स्क्रीनवर घेऊन जातो तुम्हाला. होप दॅट स्क्रीन इज विजिबल. कन्सिडर ए रिजिड रोटेटिंग बॉडी. Consider a body, rigid body, rotating with angular speed omega about its own axis. Every particle rotates with same omega but different linear speed. बघा, सेम ओमेगा बट डिफरंट लिनियर स्पीड. बच्चा पार्टी तेच वाक्य वापरायचे. फक्त आता इथं लिहिणार मी रोटेट्स विथ सेम ॲक्सलरेशन, सेम अँग्युलर ॲक्सलरेशन अल्फा बट डिफरंट लिनियर ॲक्सलरेशन ए. ठीक आहे. सेम स्टेटमेंट. बघा आता मी इथं तिथं लिहून दाखवतो तुम्हाला. कॉपी करायचा ऑप्शन आहे की नाही काय ती यांचा. एकच मिनिट पाहतो बरं का, लगेच आपण वापरून बघूयात. कॉपी करायचं ऑप्शन, शॉर्टकट की कंट्रोल एन. ये क्या है रे बाबा, ये है क्या कॉपी करने का? नहीं है, ये भी नहीं है कॉपी करने का. ठीक है, जान दो. यहाँ पे कॉपी का ऑप्शन नहीं दिख रहा है मेरे को. पेस्ट का ऑप्शन है लेकिन कॉपी कहाँ से करने का. ओके, एंटायर सेलेक्ट करके देखता हूँ. एकच मिनिट. नहीं, ऑप्शन. अरे हो जा भाई. कॉपी किया. अरे बाबा, सिलेक्टेड लिंक हॅज बीन कॉपीड टू द क्लिप बोर्ड. ओके. आणि तिसऱ्या पेजवर येतो मी. जस्ट अ मिनिट बच्चा पार्टी. फक्त ते वाक्य लिहिण्याच्या ऐवजी कंट्रोल व्ही होते का पाहतो. अरे वा 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 भाई, आ गया. कन्सिडर ए रिजिड बॉडी रोटेटिंग विथ अँग्युलर स्पीड ओमेगा. तर आता इथं अँग्युलर स्पीडच्या ऐवजी इथं लिहितो आता अँग्युलर एक्सेलरेशन. बच्चा पार्टी चलो टालिया. कॉपी पेस्ट का ऑप्शन सर्च किया सर ने. वाह 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 भाई, वाह वाह वाह. थँक्यू. बढ़िया. आता कसं आहे, आपल्याला स्वतःचं कौतुक करायची सवय नाही, पण आता तुम्ही एवढ्या टाळ्या वाजवतात तर थँक्यू. येस. ओके बच्चा पार्टी. चलो. सो विथ सेम अँग्युलर ॲक्सेलरेशन काहीतरी. आता कसं आहे, हे बघा, मी कोण आहे, इंजिनियर आहे. आणि इंजिनियर ऑलवेज फाइंड द सोल्युशन टू द गिवन प्रॉब्लेम. बरोबर आहे की नाही. सो कधी पण फिजिक्सचे न्यूमेरिकल येऊ द्या किंवा लाईफमधले कुठले न्यूमेरिकल येऊ द्या किंवा प्रॉब्लेम्स येऊ द्या, इंजिनियर ऑलवेज फाइंड द सोल्युशन टू द गिवन न्यूमेरिकल. ठीक आहे. सो गिवन प्रॉब्लेम जो लाईफमध्ये. सो तुम्हाला पण लाईफमध्ये इंजिनियर बनायचं आहे का बघा, तर आपल्याला हमेशा सोल्युशन फाइंड आउट करायचे त्याच्यासाठी. सो विथ अँग्युलर एक्सेलरेशन. ठीक आहे. अल्फा अबाउट इट्स ओन ॲक्सिस. एव्हरी पार्टिकल सॉरी यहाँ पे एंगुलर स्पीड ही रखना था मेरे को. ठीक है. मी पण वाहवत गेलो तुमच्या कौतुकामुळे. विथ अँग्युलर स्पीड बॉडी इज रोटेटिंग विथ अँग्युलर स्पीड ओमेगा अबाउट इट्स ओन एक्सिस. एवरी पार्टिकल रोटेट्स विथ सेम अल्फा. यहाँ पे क्या लिखने का भाई, अल्फा बट डिफरेंट लीनियर एक्सेलरेशन. लीनियर एक्सेलरेशन इज ए. त्या लिनियर ॲक्सेलरेशनला टँजेन्शियल ॲक्सेलरेशन पण म्हणतात. ठीक आहे.
मग अल्फा सेम है सभी का अल्फा सेम, लेकिन एक्सेलरेशन डिफरंट है. ठीक आहे. तो बच्चा पार्टी मग मगाशी केलं त्याचप्रमाणे मी परत एकदा जातो आता रिलेशन फाइंड आउट करने के लिए. तो इधर लिहितो लीनियर एक्सेलरेशन ऑफ ईच मास पार्टिकल. मगाशी तुम्हाला आठवत असेल आपण कायनेटिक एनर्जी घेतलं होतं, इथं आता लिनियर वेलोसिटी घेतलं होतं, इथं लिनियर एक्सेलरेशन का फॉर्म्युला A1 इज इक्वल्स टू क्या R1 अल्फा. बच्चा पार्टी सेम. याला काय म्हणणार लिनियर एक्सेलरेशन ऑफ क्या बोलो, लिनियर एक्सेलरेशन ऑफ फर्स्ट मास पार्टिकल. ओके, so this is first mass particle. Then A2 is equals to second mass particle साठी लिहिलं R2 alpha. So this is also linear acceleration of same statement लिहायचं second mass particle. मग मला सांगा लास्ट पार्टिकल साठी काय लिहिणार. लास्ट पार्टिकल साठी nth पार्टिकल साठी an is equals to AN is equals to RN alpha. very good. So this is linear acceleration of कौन सा पार्टिकल रे बाबा, nth mass particle. Am I correct? नाव जसं लिनियर एक्सेलरेशन फाइंड आउट केलं बच्चा पार्टी, आता नेक्स्ट कोण फाइंड आउट करायचं आहे आपल्याला. लिनियर एक्सेलरेशन जर आल्यानंतर दुसरं फाइंड आउट करायचं आपल्याला फोर्स, लिनियर फोर्स ॲक्टिंग ऑन ईच मास पार्टिकल. बच्चा पार्टी वरती मी एक सिक्वेन्स लिहून दिलेली, तीच सिक्वेन्स फॉलो करायची. बघा मी इथं उजव्या बाजूला कोपऱ्यात काहीतरी लिहिलं होतं. पहिल्यांदा एक्सेलरेशन A इज इक्वल्स टू R अल्फा, दुसऱ्यांदा फोर्स विच इज मास इंटू एक्सेलरेशन, तिसऱ्यांदा टॉर्क ॲक्टिंग ऑन ईच पार्टिकल आणि फायनली टोटल टॉर्क ॲक्टिंग ऑन ईच पार्टिकल. ओके, सो लिनियर फोर्स ॲक्टिंग ऑन ईच पार्टिकल. चला बरं फोर्सचा फॉर्म्युला सांगा बरं. तर F is equals to MA. F is equal to MA. एम ए. पण आता इथं फर्स्ट पार्टिकल साठी काय लिहिणार, F1 इज इक्वल्स टू M1 इंटू A1. हा A1 A नाही A1. हा A1 A1 ची व्हॅल्यू किती आहे R1 अल्फा. R1 plus alpha. प्लस नाही येते R1 इंटू अल्फा आहे. ठीक आहे, M1 ची व्हॅल्यू लिहिली R1 अल्फा. सो दिस इज लिनियर फोर्स ॲक्टिंग ऑन फर्स्ट मास पार्टिकल. लिनियर फोर्स ॲक्टिंग ऑन फर्स्ट मास पार्टिकल. ओके, सिमिलरली मला सांगा दुसऱ्यासाठी काय लिहूयात. F2 इज इक्वल्स टू काय लिहिणार M2 A2 विच इज A2 इज रिप्लेस्ड एज R2 अल्फा. This is linear force acting on second mass particle बच्चा पार्टी. And last वाला Fn which is Is equals to MN. AN is equals to is equal MN. to MN yes, correct. alpha alpha plus NAS. on a third mass नाही particle. थर्ड नाही N हा Nth mass N mass particle. particle. यस बच्चा पार्टी हेच करायचंय रे. मग काय होतं माहिती का, आपल्याला आहे ना गोष्टी लय अवघड करून शिकवल्या जातात आणि त्याच्यामुळे ना आपण त्या गोष्टीचा बाऊ करतो आणि बाऊ केला की आपण त्याचा अभ्यासच करत नाही. पण माझं काम आहे की तुम्हाला अवघडातली अवघड गोष्ट सोपं करून शिकवणं, ती तुमच्या डोक्यात उतरवणं. आणि फक्त तुम्ही जर त्याचा रिव्हिजन केलं आणि प्रॅक्टिस केली ना, माझ्या मेथडनुसार गेले ना बच्चा पार्टी, तुम्हाला पैकी मार्क्स पडण्यापासून कुणी रोखू शकत नाही. 10वीपर्यंत तुम्हाला सांगितलं आहे न्यूमेरिकल्सला हात लावायचा नाही, पण मी तुम्हाला न्यूमेरिकल्सच्या सुद्धा प्रेमात पाडणार आहे. लक्षात घ्या, फक्त ती कन्सिस्टन्सी मला तुमच्याकडनं हवी आहे, ती रेग्युलरिटी तुमच्याकडनं हवी आहे. यस संतोष तोरडमल, एखाद्या गोष्टीच्या प्रेमात पडल्यावर कसं आपण रात्रंदिवस एक करतो, तिलाच पाव असं वाटतं, तिच्याचबद्दल विचार करतो, तसंच अभ्यासाचं हे. अभ्यासाबद्दल तुम्ही विचार करायला लागा, अभ्यासाबद्दल रिवाईज करायला लागा, तर तुम्हाला नक्की आता खरं तसंच आहे ना. हे बघा आता तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये बस तुमच्या लाईफमध्ये जर मित्रमैत्रीण भेटली, तिचं नाव गाव विचारतो की नाही आपण. मग नाव गाव विचारतो म्हणजे तसंच आपण आता नवीन फॉर्म्युला शिकतोय म्हणजे काय, मग तिचं नोटेशन काय, तिचं रिलेशन काय, अमकं धमकं सगळं फॉर्म्युलाबद्दल विचार करा आणि त्या फॉर्म्युल्याला नवीन मित्र बनवा, नवीन मैत्रीण बनवा. तर ऑब्विसली तुम्ही त्या पद्धतीने जर लॉजिकने विचार केला ना, तर तुम्ही त्याला कधीच विसरणार नाही. तुम्ही त्याच्यावर प्रेम करा, ते पण तुमच्यावर प्रेम करायला लागेल. प्रेम म्हणजे काय, तुम्ही जर त्याला विसरले नाही ना, तो पण तुम्हाला विसरणार नाही. आपण कधी त्याच्याकडे डुंकूनही पाहत नाही. आता लेक्चर झालं ना फिजिक्सचं, वही कुठंतरी फेकून द्यायची कोपऱ्यात आपली, दुसऱ्या दिवशी डायरेक्ट वाघ सरांच्या लेक्चरला जागे होणार. अरे असे नाही अभ्यास होणार. मग तुम्ही जर त्याच्यावर प्रेम नाही केलं
तुम्ही जर त्याला खतपाणी नाही घातलं तुमच्या प्रेमाला तर ते कशाला तुम्हाला आउटपुट देईल ना, आहे की नाही. एखाद्या पिकाला कसं आपण खतपाणी घातलं की मग चांगलं पीक येतं, जोमाने येतं, उत्पन्न निघतं. तसं अभ्यासाचं आहे. तुम्ही काय इनपुट दिलं? तुम्ही दिले का वाघ सरांचं लेक्चर झाले तास भरायचं आहे म्हणून 15 मिनिटं दिलेत का तुम्ही रिवायजनला? स्वतःला विचारा. सो बी कन्सिस्टंट, कासवाप्रमाणे कन्सिस्टंट राहा, मेहनती राहा, हार्डवर्किंग राहा, आणि चालत राहा. तुम्हाला लाईफमध्ये नक्कीच सक्सेस मिळतं. ओके, कमिंग बॅक. चला विषयाला हात घालूयात. विषयांतर नको. तर लिनियर फोर्स झालं. त्यावरती काय फाइंड आउट केलं होतं रे बाबा आपण? एकच मिनिट. लिनियर एक्सेलरेशन, उसके बाद लिनियर फोर्स. अभी तीसरा अपन को जाना है टॉर्क एक्टिंग ऑन ईच पार्टिकल. ठीक आहे, आता तिसरी स्टेप, टॉर्क ॲक्टिंग ऑन ईच पार्टिकल. मग मला सांगा, मग अशी मी रिलेशन लिहून दिलं आहे ईच पार्टिकल. मग टॉर्कसाठी रिलेशन सांगितलं मी तुम्हाला, τ1 इज इक्वल्स टू R1 आणि F1 असं लिहिलं होतं, बरोबर. वरती बघा रेडियस वेक्टर आणि फोर्स वेक्टर. मग R1ची व्हॅल्यू लिहिली, F1ची व्हॅल्यू लिहिली, M1 R1 अल्फा. हे बघा वरतून इथं टाकली मी व्हॅल्यू. सो R1 इंटू R1 अल्फा बनलं M1 R1 स्क्वेअर अल्फा. सिमिलरली τ2 सेकंड पार्टिकलचं काय झालं, R2 F2 इज इक्वल्स टू R2 F2 इज M2 R2 अल्फा विच इज M2 R2 स्क्वेअर अल्फा. सिमिलरली लास्ट पार्टिकल का बोलो, τn का बोलो, Rn F2 Fn विच इज Rn in bracket Mn Rn अल्फा विच इज Mn Rn स्क्वेअर इंटू अल्फा. बच्चा पार्टी लोग, दिस इज टॉर्क एक्टिंग ऑन ईच पार्टिकल. लेकिन आई एम नॉट इंटरेस्टेड इन दिस, आई एम इंटरेस्टेड इन टॉर्क एक्टिंग ऑन एंटायर बॉडी. तो एंटायर बॉडी मतलब क्या करना पड़ेगा रे बाबा, बताओ मेरे को, चलो जल्दी बताओ. टॉर्क एक्टिंग ऑन एंटायर बॉडी, टॉर्क एक्टिंग ऑन एंटायर बॉडी बताओ, चलो जल्दी. फॉर्मूला क्या करूंगा टॉर्क मैं? 1 प्लस टॉर्क 2. हां, टॉर्क ॲक्टिंग ऑन एंटायर बॉडी. सगळ्या बॉडीवर ॲक्ट होणारा टॉर्क जर काढायचा असेल तर मला सगळ्या टॉर्कची काय करावं लागेल, टोटल काढायची म्हटल्यानंतर सगळ्या टॉर्कची ॲडिशन. टॉर्क ॲक्टिंग ऑन ईच पार्टिकल, त्यांची काय करावं लागेल, ॲडिशन. आणि जर ॲडिशन केली बच्चा पार्टी, अरे यार यहाँ पे तो पेज खत्म हो गया. फिर τ1 का वैल्यू डाला मैंने, τ1 का वैल्यू, τ2 का वैल्यू चलेगा. तो यहाँ पे देखो टोटल मैं लिखता हूँ यहाँ पे, टोटल इज इक्वल्स टू τ1 का वैल्यू M1 R1 स्क्वायर अल्फा, दूसरे का M2 R2 स्क्वायर अल्फा, एंड लास्ट वाले का बोलो Mn Rn स्क्वायर अल्फा. तो बच्चा पार्टी यहाँ से कौन कॉमन निकला, बताओ चलो जल्दी. कॉमन कौन निकाला, R2 R square. सांगा पटकन. Alpha. Yes, alpha. And this can be replaced as I from 1 to n mi ri square. Am I correct? हे ब्रॅकेट जे आहे खालचं ते सगळं याने रिप्लेस होईल, मल्टिप्लाइड बाय अल्फा. सो दिस इज गोइंग टू बी द मोमेंट ऑफ इनर्शिया इनटू अल्फा. टोटल इज इक्वल्स टू आई अल्फा. आया क्या फॉर्मूला? चलो बच्चे लोग बच जाओ टाली. खत्म हो गया डेरिवेशन. क्या किया रे बाबा अपन ने क्या किया, चलो जल्दी बताओ. एक पार्ट एट ए टाइम पे फोकस किया. अपन को डिराइव करने का था टॉर्क ॲक्टिंग ऑन द रोटेटिंग बॉडी. तो टो इज इक्वल्स टू आय अल्फा प्रूव्ह करण्यासाठी मी सांगितलं एव्हरी पार्टिकल रोटेट्स विथ सेम अल्फा बट डिफरंट लिनियर ॲक्सेलरेशन ए. मग आपण लिनियर ॲक्सेलरेशन ऑफ ईच मास पार्टिकल काढलं, लिनियर फोर्स ॲक्टिंग ऑन ईच मास पार्टिकल काढला, तिसरा टॉर्क ॲक्टिंग ऑन ईच मास पार्टिकल काढला, आणि चौथ्यांदा आपण काढलं टॉर्क ॲक्टिंग ऑन एंटायर बॉडी विच इज ॲडिशन. बराबर ना बच्चा पार्टी. सो अशा पद्धतीने जर ह्या स्टेप्स लक्षात ठेवल्या तर डेरिवेशन काहीच नाही आहे. तुम्ही डेरिवेशनला चारही मुंड्या चित करताल, परीक्षेत 4 पैकी 4 मार्क घेऊन टाकताल. सो बच्चा पार्टी आज 3 इम्पॉर्टंट डेरिवेशन शिकलो. पहिल्यात काय शिकलो आपण, पहिल्या डेरिवेशनमध्ये काय प्रूव्ह केलं आपण, सांगा बरं. रोटेशनल कायनेटिक एनर्जी इज गिवन बाय द फॉर्म्युला. वाचा बरं सर्वांनी. रोटेशनल कायनेटिक 1/2 I omega square. व्हेरी गुड. सेकंड मध्ये काय प्रूव्ह केलं आपण, सेकंड पेजवर अँग्युलर मोमेंटम ऑफ ए बॉडी इज गिवन बाय, समोर आहे तुमच्या समोर. L is equal to I omega. Yes, L is equals to I omega, where I is moment of inertia
ओमेगा इज अँग्युलर स्पीड ऑफ ए बॉडी अँड एल इज अँग्युलर मोमेंटम, हे प्रूव्ह केलं. आणि तिसऱ्या ह्याच्यात आपण प्रूव्ह केलं टॉर्क ऍक्टिंग ऑन ए बॉडी, टॉर्क के वजह से होता है रोटेशनल मोशन. कुठल्याही बॉडीला फिरण्यासाठी स्वतः भोवती असू देत किंवा दुसऱ्या भोवती असू देत, दुसऱ्या भोवती नाही, स्वतः भोवती फिरण्यासाठी अबाउट इट्स ॲक्सिस असू देत, दुसऱ्या भोवती फिरण्यासाठी तिला सेंट्रिपिटल फोर्स लागतो, पण स्वतः भोवती जर फिरायचं म्हटलं तर तिला लागतो टॉर्क. ओके बच्चा पार्टी, या तक कन्सेप्ट क्लिअर ना बच्चा पार्टी? नक्की. मग ह्या संडेला जे एक्झामला क्वेश्चन्स येणार आहे ते ह्या फॉर्म्युला बेस्ड राहतील आणि आत्तापर्यंत झालेला जो सिलेबस आहे त्याच्यावर पण बेस्ड ऑन असतील. सो त्याच्यामुळे तयारीला लागायचं. संडेच्या टेस्टला सर्वांनी टेस्ट द्यायची. अँड बच्चा पार्टी, मी तुम्हाला सांगितलंय जर तुम्हाला आपले सेशन्स आवडत असतील तर प्लीज डू रिकमेंड आपले सेशन्स टू युअर फ्रेंड्स. त्यांना सांगा डेमो सेशन अटेंड करायला. आणि तुम्हा लोकांना सांगितलंय आपले पुस्तकं अवेलेबल झालेत, तर पुस्तकं घेण्यासाठी आणि ॲडमिशन फॉर्म भरण्यासाठी तुम्ही संडेपर्यंत या. संडेलाही आपला क्लास ओपन असतो, इथं ऑफलाईनचा पेपर असतो, ठीक आहे. सो त्यामुळे तुम्ही येऊ शकता आणि पालकांना घेऊन या अँड गेट युअर ॲडमिशन कन्फर्म. ओके बच्चा पार्टी, ठीक आहे. चलो थँक्यू, बाय बाय, सी यू. आणि 3च मिनटं राहिलेत, पण 6:45ला लगेच केमिस्ट्री स्टार्ट होणार आहे. पटकन झटपट पटापट लवकर सर्वांनी ब्रेक घ्यायचा आहे, पाणी पिऊन यायचं आहे, सू करून यायची आहे आणि लगेच परत एकदा 6:45ला सेशनला जॉईन व्हायचं आहे. टाटा बाय बाय, सी यू बच्चा पार्टीला. सर हां बोला. 16 तारखेपासून तुम्ही जे चालू केलं काय म्हणतात ते क्लासेस, त्याचे नोट्स टाका ना. इंडिव्हिज्युअलवर तुम्ही व्हॉट्सअपवर हाय पाठ होता का मला? तुमचं काय नाव आहे? संतोष तोरडमल. हां, तुम्ही मग मला हे करा ना, काय व्हॉट्सअपवर प्रायव्हेट मेसेज, पर्सनल मेसेज करा. का तर आता जे ऑलरेडी नोट्स ज्यांच्याकडे आहेत त्यांना ते इरिटेटिंग होईल. तुम्हाला पर्सनली मिळून जाईल ते. ओके. माझा हां, नंबर ओके. मी स्क्रीनवर इथं शेअर करतो. ज्यांना कोणाला माझ्याशी जरी बोलायचं असेल तर दिस इज माय पर्सनल व्हॉट्सअप नंबर. यू कॅन कॉल मी ऑन दिस नंबर. फक्त मिस कॉल मारू नका. गरज असेल तर तुम्ही बोलू शकता माझ्याशी. 883028 इट्स प्रोफेसर सुजित वाघ ऑन द अदर साइड, फिजिक्स फॅकल्टी. ठीक आहे, चलेगा बच्चा पार्टी. थांबूयात मग. बाय बाय, सी यू. चला ब्रेक घ्या पटकन आणि लगेच जॉईन व्हा. 2-3 मिनिटच राहिले. केमिस्ट्रीची मॅडम तयारच आहे. केमिस्ट्रीची मॅडम रागाने पाहतात ते माझ्याकडे, आवरा म्हणतात सर किती वेळचं चाललंय तुमचं लेक्चर. ठीक आहे, तर आता काय हो, ऑनलाईन हो. मी दाखवू शकत नाही तुम्हाला कसं रागाने पाहता येते, पण पाहता येते. यस, चलो चलेगा बच्चा पार्टी. चलो थांबूया. बाय बाय.